नमस्कार मित्रांनो. राज्यभरासह देशभरात शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय केला जातो. जसजशी महागाई वाढत आहे तसतसा हा व्यवसाय करणे अवघड होत चालले आहे. महागाईच्या मानाने आणि या व्यवसायातील दूध उत्पादनाच्या खर्चाप्रमाणे दुधाला भाव मिळताना दिसत नाही. दुधाची 1-2 रुपयाची भाव वाढ होते न होते तोच पशुखाद्य किंवा पशु आहाराचे भाव लगेच वाढवले जातात. जणू काही ही भाववाढ फक्त पशुखाद्य बनवणाऱ्या कंपन्यांसाठीच आहे असे गणित सध्या दिसते. दुधाचे भाव थोडे वाढले की पशुखाद्याच्या रॉ मटेरियलचे भाव वाढलेले नसतानाही पशुखाद्याच्या भावात वाढ का केली जाते आणि त्यावर नेमके नियंत्रण कोणाचे आहे, या प्रश्नावर शेतकरी दूध उत्पादकांना उत्तर मिळणे कठीण झाले आहे. राज्यात जवळजवळ लहान मोठ्या दूध संकलन करणाऱ्या संस्था ह्या 2,500च्या आसपास आहेत. त्यात रजिस्ट्रेशन नसणाऱ्याही म्हणजे खवा बनवण्यासारख्या मंडळीचाही सहभाग आहे. आणि विशेष म्हणजे या सर्वांचे दुधाचे भाव हे वेगळे वेगळे आहेत. राज्यात आजच्या घडीला 36 रुपयापासून 41 रुपयापर्यंत दूध दर देणाऱ्या या संस्था सरळ सरळ दूध उत्पादकाची लुबाडणूक करताना दिसत आहेत. काही चांगल्या संस्था ह्या बऱ्यापैकी भाव देत आहेत. बऱ्यापैकी भाव देत असल्या तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना निव्वळ नफा या व्यवसायात किती राहतो याचा विचार होणे सुद्धा गरजेचे आहे. सध्या कमी भाव मिळत असल्याने नवीन गोठ्याची उभारणी होताना अथवा नवीन दूध व्यवसाय चालू होत असल्याचे खूप कमी प्रमाणात दिसत आहे. मागील वर्षी बरेच दूध व्यवसाय बंद झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. ही वाईट परिस्थिती होण्याचे मोठे कारण सुद्धा दुधात होणारी भेसळ आहे. पण फक्त तुकाराम मुंडे वगळता अद्यापपर्यंत हा काळा धंदा मोठ्या जोमाने चालवायला मदत प्रशासनाकडून होताना दिसली. आमदार खासदार या शेतकऱ्याच्या प्रश्नावर कधीही मोकळ्या मनाने बोलताना दिसत नाहीत, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. यावर पर्याय म्हणून देशभरातील दूध उत्पादकांना त्यांच्या दुधाच्या मालाला हमी भाव मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही संस्थेला दूध संकलित केले तरी त्या दुधाला एकच भाव आणि रास्त भाव मिळाला पाहिजे. सध्याच्या घडीला दुधाला भाव पशुखाद्याचे भाव स्थिर ठेवून 50 रुपये हे गाईच्या दुधाला आणि म्हशीच्या दुधाला 70 रुपये मिळाला पाहिजे. यासाठी या सर्व दूध संस्था एकाच कायद्याच्या कसोटीत आणून सर्वांना समान भाव देण्यासाठी आणि 50 रुपये कमीत कमी भाव देण्यासाठी एखादे विधेयक मांडून कायदा बनवायला पाहिजे. सध्या सर्व शेतमालाला MSP कायदा लागू आहे आणि आता दूध व्यवसाय ही शेतीच्या कायद्यात आल्याने दुधाला सुद्धा MSP हा मिळालाच हवा, तरच हा व्यवसाय टिकेल.